डॉक्टरीन बाई, या जॅकेकडे पहा बरं, याला काय झालं तर? काय प्रॉब्लेम आहे? मग पोट दारू पिऊन डुकरासारखं फुगलंय. हे जड दिमागाच्या दवाखान्यात आला ना रे तू? डॉक्टरला कसं बोलून राहिलाय? दारू पिऊन पोट फुगलंय. तुला काय अक्कल गिक्कल आहे का नाही? मॅडम, आम्ही थोडीशी पिली होती, त्याच्यामुळे त्याला जरा प्रॉब्लेम झालाय. थोडीशीच पिली होती, जास्त नव्हती पिली. अरे थोडी पिली होती का? आपण दोन दोन क्वार्टर मारल्या होत्या ना रे. दवाखान्यात भांडू नका, माझं डोकं दुखतंय. राहुल्या, अरे तुझ्या खिशात डोक्याची गोळी होती ना? देऊ का डॉक्टर बाई गोळी? डोकं दुखायची आहे, कालच घेतली होती मी. मॅडम, याची दारू पिलं का नाही, याचं डोकं दुखत आहे. अरे बाबा, मी गोळी गेली की मग डोकं राहते ना. आता बरं आहे मग डोकं. शांत रहा, माझं डोकं गरम होतंय. मॅडम, आम्ही दवाखान्यातच आलो ना. म्हणजे? त्या जगाचं असं म्हणणं आहे मॅडम, कधी तुमचं डोकं दुखतंय, कधी तुम्ही म्हणता मग डोकं गरम होतंय. तर नेमकं तुमचं डोकं गरम होतंय का दुखतंय? काय म्हणता? काही नाही मॅडम, पोटाच्या गोळ्या द्या आणि जाऊ द्या बापा आम्हाला. मॅडम, पहिले याला सांगा की दारू ढोसणं जरा बंद कर, नाहीतर हे तुमच्या दवाखान्यातून निघला की लगेच दारूच्या दुकानात पळून बरा. नाही मॅडम, आजपासून आणि आतापासून तुमच्या दवाखान्याची शपथ घेऊन सांगतो की आजच तुमच्या दवाखान्यातच मी दारू सोडली समजा. उद्यापासून दवाखाना बंद राहील तुमच्यासाठी. मॅडम, कुठं चालल्या हो तुम्ही? अरे मॅडम, आपल्यासारख्या बेवड्या पेशंटचं ट्रेनिंग घ्यायसाठी अमेरिकेला जाणार आहे, हाय ना हो मॅडम? बरं या. हो मॅडम, जातो जातो.